नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी योजना जी लाखो लोकांचं वीज बिलाचं टेन्शन कायमचं संपवू शकते. हो, आपण बोलतोय पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेबद्दल. चला, याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. चला एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. असा प्रश्न जो आपला सगळ्यांनाच पडतो. आपलं जे दर महिन्याचं वीज बिल येतं ते खरंच शून्य होऊ शकतं का? शक्य आहे का हे? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या प्रश्नाचं उत्तर आहे हो, हे शक्य आहे. आणि हे कसं शक्य आहे? तर एका नवीन सरकारी योजनेमुळे, जी वीज बिल शून्य करण्याचं वचन देते. या योजनेचा मुख्य वचन काय आहे माहितीये? प्रत्येक पात्र घराला दर महिन्याला तब्बल 300 युनिट्सपर्यंत वीज पूर्णपणे मोफत. हो, बरोबर ऐकलं, 300 युनिट्स मोफत वीज. तर मग हे पीएम सूर्यघर योजना नेमकी आहे तरी काय? चला, जरा खोलात जाऊन समजून घेऊया. ही काही साधीसुधी योजना नाहीये. ही एक प्रचंड मोठी देशव्यापी मोहीम आहे. आणि याचं ध्येय ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. देशभरातल्या तब्बल 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवायचे आहेत आणि त्यांना ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ही योजना फक्त कागदावर राहिलेली नाहीये. ही ऑलरेडी सुरू झालीये. 14 फेब्रुवारी 2024ला याची घोषणा झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीपासून तिची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. बरं, ही योजना फक्त मोफत वीज देऊन थांबत नाही. नाही, याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक घराला 3 मोठे फायदे मिळतात. कोणते आहेत ते फायदे? चला बघूया. पहिला फायदा तर अगदी सरळ आणि लगेच दिसणारा आहे. महिन्याचं वीज बिल कमी होणं. म्हणजे खूप कमी किंवा काही केसेसमध्ये तर ते पूर्णपणे शून्य सुद्धा होऊ शकतं. आता दुसरा फायदा आहे का? हा तर त्याहूनही जबरदस्त आहे. म्हणजे बघा, वीज वापरून जी काही अतिरिक्त वीज तयार होईल ना, ती सरकारला विकू शकता आणि यातून दरवर्षी साधारणपणे 15,000 रुपयांपर्यंतचं एक्स्ट्रा उत्पन्न मिळू शकतं. कमाल आहे ना? आणि तिसरा फायदा, जो पैशांपेक्षाही खूप मोठा आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा. सोलर एनर्जी वापरून प्रत्येक घर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एका चांगल्या, हिरव्यागार भारतासाठी आपलं योगदान देणार आहे. आता प्रश्न पडला असेल की हे सगळं होणार कसं? तर हे शक्य करण्यासाठी सरकार थेट सबसिडी म्हणजे अनुदान देऊन मोठी आर्थिक मदत करते. हा तक्ता बघा, यात सबसिडीचं सगळं गणित अगदी सोपं करून सांगितलं आहे. सरळ हिशोब आहे. जेवढा विजेचा वापर तेवढी मोठी सोलर सिस्टम लागेल आणि तेवढीच जास्त सबसिडी सरकार देईल. म्हणजे जर वापर 150 युनिट्सच्या आत असेल तर 30,000 ते 60,000 रुपये सबसिडी मिळते. 150 ते 300 युनिट्ससाठी 60,000 ते 78,000 रुपये. आणि जर वापर 300 युनिट्सपेक्षा जास्त असेल तर कमाल 78,000 रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा आकडा कुठला, तर तो आहे 78,000 रुपये. एका घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून तब्बल 78,000 रुपयांपर्यंतची थेट मदत मिळू शकते. ही खूप मोठी रक्कम आहे. आता ज्यांना एकदम डिटेल्समध्ये जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठी हे कॅल्क्युलेशन कसं होतं ते सांगतो. पहिल्या 2 किलोवॅटसाठी सरकार प्रत्येक किलोवॅटमागे 30,000 रुपये देतं आणि त्यानंतरच्या पुढच्या 1 किलोवॅटसाठी 18,000 रुपये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकूण सबसिडीची रक्कम 78,000 रुपयांच्या वर जाणार नाही. ठीक आहे, फायदे कळले, सबसिडी किती मिळणार हेही कळलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सिस्टमसाठी अप्लाय कसं करायचं? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? चला तेच पाहूया. आणि इथे एक चांगली बातमी आहे. सगळी प्रोसेस म्हणजे अगदी अर्ज करण्यापासून ते मंजुरी मिळेपर्यंत सगळं काही ऑनलाईन आहे. खूप सोपं करून ठेवलंय. यासाठी एकच सेंट्रल ऑनलाईन पोर्टल आहे, म्हणजे कुठेही हेलपाटे मारायची गरज नाही. ही सगळी प्रोसेस 8 सोप्या स्टेप्समध्ये विभागली आहे. पहिली स्टेप, pmsuryaghar.gov.in या नॅशनल पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. मग अर्ज भरायचा, मंजुरीची वाट बघायची. मंजुरी मिळाली की रजिस्टर्ड वेंडरकडून पॅनल बसवून घ्यायचे. त्यानंतर नेट मीटरसाठी अर्ज करायचा. आता हे नेट मीटर काय करतं? तर तुम्ही किती वीज वापरली आणि किती अतिरिक्त वीज ग्रीडला परत विकली याचा हिशोब ठेवतं. सगळ्यात शेवटी एकदा का तपासणी झाली की सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. किती सोपं आहे? ओके, तर प्रक्रिया समजली. पण आता प्रश्न येतो की या योजनेसाठी कोण पात्र आहे? कोणाला याचा लाभ मिळू शकतो? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया.
चला तर मग पटकन बघूया की ही संधी नेमकी कुणासाठी आहे. पात्रतेचे निकष तसे खूप सरळ आहेत. 1. व्यक्ती भारतीय नागरिक असावी. 2. स्वतःच्या मालकीचं घर आणि त्यावर योग्य जागा असलेलं छत हवं. 3. घरात एक वैध वीज कनेक्शन असायला हवं. 4थी अट म्हणजे याआधी सोलर पॅनलसाठी कोणतीही सरकारी सबसिडी घेतलेली नसावी. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जे पॅनल बसवले जातील ते मेड इन इंडिया असायला हवेत. बस एवढंच. आता इथे एक प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो. सबसिडी तर नंतर मिळणार, पण सुरुवातीला पॅनल बसवण्याचा जो खर्च येतो तो कसा करायचा? यावर सुद्धा सरकारने विचार केलाय आणि एक उत्तम सोय केली आहे. सुरुवातीच्या खर्चासाठी अगदी कमी व्याजदरावर म्हणजे साधारण 60% आसपास कर्ज उपलब्ध आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे, म्हणजे यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाहीये. त्यामुळे आता गुंतवणूक करणं खूपच सोपं झालं आहे. तर बघा, सरकारकडून सबसिडी आहे, कमी व्याजदरात कर्ज मिळतंय आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी आणि ऑनलाईन आहे. मग आता प्रश्न एकच उरतो. आपलं घर वीज बिलापासून मुक्त करून स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्यासाठी तयार आहे का? कारण हे भविष्य आता दूर नाही, ते आपल्या छतावर येऊन थांबलं आहे.